मी धामानंद कांबळे, माझे सहकारी शेखर कांबळे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आज जी टोकाची भूमिका उचललेली आहे ती आज जिल्हा निबंधक मुद्राक जिल्हा अधिकारी कार्यालयाच्याकडे आत्मदहन करण्याची म्हणजे परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तर ती कशामुळं, तर ती त्यांचे जे सहकारी आहेत त्याचे सहजिल्हा निबंधक वर्ग 1 असतील, वर्ग 2 असतील, या कार्यालयामध्ये बनावट खरेदी खत, बनावट दस्ताच्या आधी नोंदले जात आहेत. त्याबद्दल माझे सहकारी शेखर कांबळे यांनी लेखी तक्रारीसोबत जे बनावट डॉक्युमेंट केलेले आहेत सर्व पुराव्याशी जोडून दिले. ऐका, त्यामध्ये NA जी असते NA लेआउट, त्याला तर लेआउट नाही सर. आणि जो NA आहे तो NA आहे RV यातील. त्या RV या नावावर खाडाखोड करून हारुंगरू बुद्रुक येथील गट नंबर गाव चेंज करून ही सर्व मिलीभगत करून असे अनेक रस्त्या खरेदी खत झालेले आहेत. आणि ती एक खरेदी खत करण्यासाठी ह्यांनी 50-50 लाख रुपये घेतात. ही सर्व यांची साखळी आहे. तर ह्याची कुठंतरी म्हणजे ह्याचा शोध घेतला पाहिजे. हे कोण आहेत आणि ह्याचं नोंदणी अधिनियम कायदा 1908 त्यातील कलम 19, 20, 21 यातील कलम 21 म्हणते जी NA असेल त्या NAची त्या मूळ NAची सत्यप्रत नक्कल म्हणजे ज्या NA जर राहिला असेल रजिस्ट्री ऑफिसला, त्या रजिस्ट्री ऑफिसतील म्हणजे तेथील कार्यालयातील सत्यप्रत सही सिक्का ही मूळ NA आहे त्याची 2 कॉपी असल्याशिवाय ती खरेदी नोंदणीच करायचं नाही. तरीसुद्धा मूळ NA नसताना तो झेरॉक्स कॉपीवर खाडाखोड करून डुप्लिकेट NA आधारे ही साखळीनं चालू आहेत. तर ही आमची अशी मागणी आहे, ह्याच्या मागं कोण आहे, ही कोण करायलंय, ह्याच्यावर सर्वाची चौकशी केली पाहिजे. आणि जो कोणी दोषी असेल, सर्व कोण शासकीय कर्मचारी असेल, संबंधित कोण असेल घेणार देणार, सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि कुठं तर थांबलं पाहिजे. हे पुढे असं डुप्लिकेट झालं नाही पाहिजे. आणि अशीही मागं प्रकार झाला आहे कलेक्टर मॅडमचे डुप्लिकेट सही शिक्के बनवणं ही कुठे ही फार मोठी गंभीरपणे मोठी घटना आहे, मोठी गंभीरपणे, पण ह्याची दखल घेतली जात नाही. कुठं तिथं मॅनेजमेंट आहे, अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जात आहे, त्या ह्याला कंटाळून कारवाई होत नसतं. त्या माझ्या सहकार्याने शेखर ते टोकाची भूमिका उचलली कारण कारवाई न होत असल्यामुळं. तरी आज म्हणजे त्यांना टोकाची भूमिका उचलली त्या म्हणजे संबंधित आता मुद्राक जिल्हा अधिकारी हे कुठेतरी म्हणजे बाहेरगावी आहेत म्हणजे न्यायालयामध्ये काम असल्यामुळे त्यांचे संबंधित कर्मचारी त्यांनी म्हणजे त्यांना आश्वासन दिलेलं आहे येईल त्या मंगळवारी त्यांच्यावर म्हणजे आम्ही योग्य ती कारवाई करू. जे कोणी दोषी आहे जीवाला काही हानी झाली असेल तरी सर्व प्रशासन जबाबदार असेल तर त्याला आम्ही सोडलं जाणार नाही. जी ती आहे ती संबंधित आम्ही योग्य तिची कारवाई होईल. आणि ही लाईव्ह आहे, समजा आज पत्रकार बांधव आलते, सर्वांसोबत आश्वासन दिल्यामुळे ते शेखर कांबळे समजा उपोषण मागे घेतलं येतं. तर कुठं तर थांबवा.